गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी तैश्री श्रीहरी वक्त्रांची अक्षरे संजये सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला तेची मराठेनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले सेवतीये अरिसी काही आंग पाहता विशेषू नाही परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणीजे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देईजे जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा तरी नेणते झरी होये तरी देखोनी बापकी माये हर्ष केही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडैजे तेची ग्रंथाचे निव्याजे जाणीजो जी आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचदशोऽध्यायः। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः। 2 मिनिट आहे मंदनाला जरा जॉईन व्हायला.
वंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानन्दश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्काव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे, ज्ञानेश्वरी प्रेमी सगळ्या मित्रमैत्रिणी आणि श्रोत्यांमुळे अत्यंत सुंदर अध्याय पुरुषोत्तम योग त्याच्या अंतिम चरणामध्ये खरं म्हणजे आपण पोहोचलो. पण मागच्या वेळी काही ओव्यांचं किंवा काही श्लोकांचं विवेचन करायचं राहिलं. मी जॉईन होऊ शकले नाही, त्यामुळे आता आवाका खूप मोठा झाला. ज्ञानेश्वर महाराजांना कल्पना आहे त्यांच्या मुखारविंदातून आपल्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने प्रस्फुटित झालेली ज्ञानेश्वरी हा एक विलक्षण ग्रंथ आहे. हा वेदतुल्य ग्रंथ आहे. स्वामीजी तर म्हणतात त्याला की हा आधुनिक वेद आहे. 4 वेद आधुनिक आहेत. वेदांपर्यंत आपण जाऊन पोहोचणार नाही, पण ज्ञानेश्वरी वाचावी. दासबोध, तुकाराम महाराजांची अभंग गाथा किंवा रामचरितमानस, नुसत्या यांच्या पठणाने, यांच्या श्रवणाने, यांच्या चिंतनाने, यांच्या रसग्रहणाने मनुष्य आपल्या त्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो, ज्याचं वर्णन या पुरुषोत्तम योगामध्ये पुरुषोत्तम म्हणून केलेलं आहे. आणि म्हणून हा अध्याय, ज्याला भगवद्गीता जी मंदिर रूपी जर आपण मानली तर त्याचा श्री विग्रह म्हणजे त्यातली मूर्ती, त्यातला गाभा, त्यातलं लावण्य, त्यातलं चैतन्य असा मानला जातो. 20 श्लोकांचा अध्याय, ज्यामध्ये भगवंतांनी आपला स्वतःचा परिचय दिला, त्या जीवात दिला परमात्म्याचा अंश आहे. आपण बघितलं पहिल्यांदा संसाराचा परिचय देत असताना भगवंतांनी सांगितलं की ऊर्ध्वमूल मध शाखम अश्वत्थम प्राहुरव्यय. प्राहुरव्ययम अव्यय वाटतो हा, वास्तविक हा अव्यय नाहीये. पण ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळी उदाहरण पाहिलं की ज्याप्रमाणे एखादं उदबत्ती गोल फिरवल्यानंतर त्याचं जे वर्तुळाकार आपल्याला रूप दिसतं किंवा प्रकाश दिसतो, तो परसिस्टन्स ऑफ विजन मुळे दिसतो. तसंच या सृष्टीचं सतत बदलत असलेलं रूप सुद्धा आपल्याला न बदलणारं भासतं. म्हणून तो अव्यय आहे, पण त्याचं मूळ वरती आहे. आणि मूळ म्हणजे जिथून पोषण होतं. पण हा अश्वत्थ आहे म्हणजे उद्या सुद्धा तो तसा स्थित राहत नाही, तो बदलत जातो. आणि या परिवर्तनशील संसाराला जे एक अपरिवर्तनशील न बदलणारं अधिष्ठान आहे, ते त्याचं मूळ आहे. आणि म्हणून मुळाकडे जा आपल्या, जिथून संसाराची निर्मिती झाली आणि ज्याचे आपण अंश आहोत, त्याची ओळख करून घ्या असा सांगणारा अध्याय. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्याचं वर्णन केलंय, रसो वैसहा, रसयुक्त असं ज्याचं वर्णन झालेलं आहे, असा तो त्याचं वर्णन आहे. आणि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या आत्मरूपाला प्रणाम करून मग ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. आणि जणू की आपल्याला सुरुवातीला सांगतात की हा ग्रंथ तुम्हाला कुठे नेणार आहे, कुठवर नेऊ इच्छितो, तो त्या आत्मस्वरूपापर्यंत नेऊ इच्छितो, जे स्वसंवेद्य आहे. 2 गोष्टी याच्यामध्ये. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःनी
स्वतः जाणून घेण्यासारखं. दुसरा कोणी पोचवू शकणार नाही, फक्त मार्ग प्रशस्त करू शकेल. दुसऱ्या कोणाला काहीही विचारून यामधल्या ज्या काही तुमच्या मनामध्ये असतील शंका, त्याचं थोडंफार निराकरण होऊ शकेल. पण वाट मात्र स्वतःची स्वतः चोखाळायची. ते स्वसंवेद्य याचा अर्थ आणखीन एक होतो. तो अर्थ असा की ते जाणूनही घेऊ शकतो आपण. वेद्य म्हणजे जाणणे, स्वसंवेद्य. स्वसंवेद्य आत्मरूपा त्याला प्रणाम करून माऊली मार्ग प्रशस्त करत या 15व्या अध्यायापर्यंत आणतात. आणि मग ज्यांनी ते रूप जाणलं त्यांचे बाहेरचे लक्षण पुन्हा एकदा प्रकट करतात. पहिल्यांदा संसार हा नश्वर आहे याची जाणीव झाली पाहिजे. आणि जे आपण पकडून पाहू इच्छितो किंवा जे पकडतो ते निसटतं, ते बदलतं. मग ते दृश्य रूप असो, तो देह असो, मग ते बाकी भौगोलिक स्थिती असो किंवा पद प्रतिष्ठा असो, सगळं भूतपूर्व आहे. भूतपूर्व म्हणजे त्याला अंत आहे, ते निघून जाणार आहे, ते बदलणार आहे. पण त्याचबरोबर त्याचं अधिष्ठान अभूतपूर्व आहे, जे बदलत नाही. आपण ज्याला म्हटलं होतं की ज्याप्रमाणे सिनेमाचं उदाहरण देताना पडदा पण दृश्य पडद्यावर साकारतं, त्याप्रमाणे ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं दृश्य, या दृश्याची निर्मिती झाली, ते अधिष्ठान अनश्वर आहे, ते बदलत नाही. आणि म्हणून जे बदलत नाही त्याला जाणून घ्या, जे बदलत नाही त्याला पकडून ठेवा. मग हे बदलणार, कारण जिथे खूप वेग असतो त्यावेळी आपण कुठली तरी खुंटी किंवा काही पकडून ठेवतो ना. मेरी गो राऊंड मध्ये सुद्धा न बदलणारं काहीतरी आपल्याला पकडून ठेवावंसं वाटतं ना. तसंच बदलणाऱ्या या संपूर्ण संसारामध्ये जे अपरिवर्तनशील आहे, जे न बदलणार आहे, जे अनश्वर आहे, त्याची ओळख एकदा झाली की मग ते पकडून कसं ठेवायचं, ने निसट्ट मधून पण पुन्हा पुन्हा ती खुंटी कशी पकडायची हे सांगणारा किंवा हा मार्ग प्रशस्त करणारा असा हा अध्याय. अत्यंत विलक्षण असा अध्याय. भगवंतांनी पहिल्यांदा त्याचं वर्णन केलं, ते संसाराचं केलं. आणि मग त्यानंतर वर्णन करताना भगवंतांनी ज्यांना कळलं की हा संसार हा नष्ट होणार आहे, त्यांनी मग त्या परमात्म्याला कसं जाणलं आणि कोणी जाणलं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या बाहेरच्या लक्षणावरून भगवंतांनी त्याचं वर्णन केलं. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्याभिनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. त्यांच्या मार्गांचं अनुसरण करा, त्यांच्या पाऊलखुणांवरून चाला, जे निर्माण मोहा झाले, ज्यांचा मान आणि मोह गेला. मान पण संसारच करतो आणि मोह पण तोच करतो. आपल्या सगळ्यांच्या मोह पण त्या संसारामुळेच उत्पन्न होतो. आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आली आणि निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्य मूढा पदम अव्ययं तत्. त्या अव्यय पदापर्यंत पोहोचलेले जे अमूढ लोक आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज अग्रणी आहेत. 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर माऊली तिथे पोहोचतात आणि तिथून आपल्याला त्याचं दर्शन देतात. आणि इथे या आणि मग बघा, हा संसार जो तुम्हाला घाबरवतो, भेडसावतो, जो बदलतो, जो भयप्रद वाटतो, कधी कधी खूप त्याच्यामध्ये आपल्याला रममाण करून टाकतो, कधी सुखावतो, कधी दुखावतो. आणि या सुख दुःख या दोन ज्या सुख वर्ग आणि दुःख वर्ग यांच्या पलीकडे पोहोचलेले, तिथून पाहणारे, तिथून या संसाराला कसं याचं रूप आहे, ज्याप्रमाणे तटस्थ होऊन एखाद्या नदीचा प्रवाह पाहावा, तटावर स्थित होऊन तटस्थ, तटावर, त्याचप्रमाणे हे या संसाराचा प्रवाह बघत असतात बदलणारा. आणि म्हणून त्यांचे मान आणि मोह गेले, कारण हे संसारामुळे उत्पन्न होणारे. ज्ञानेश्वर महाराजांचं इतकं अद्भुत व्यक्तिमत्व आहे की ज्यावेळी संपूर्ण संसाराने अवहेलना केली, संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं, अत्यंत दुःख दिलं, विषाचा पेला ओठाला लावला, तो हलाहल पचवून ज्यांच्या मुखारविंदातून अमृतमय रसमय ही ज्ञानेश्वरी प्रस्फुटित झाली, त्यावेळी त्याच्यानंतर 22व्या वर्षी ज्यावेळी संसार आता मस्तकावर घ्यायला निघाला, ज्यावेळी आता संसार मान द्यायला निघाला,
अपमान करणारा संसार ज्यावेळी मान द्यायला निघाला त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज या संसाराच्या पडद्यावरून अदृश्य झाले आणि संजीवन समाधी घेतली. किती अद्भुत असेल हे. आता ज्यावेळी संसार पूजायला लागला ना, त्यावेळी ते पूजन पण त्यांना नकोस वाटलं. आता कशासाठी राहायचं, तर आता फक्त हे पूजन, आता हे फक्त सत्कार सोहळे, आता फक्त लोकांनी डोक्यावर घेऊन बसलं म्हणून राहायचं. नाही, आता निवृत्तीची वेळ आली. आणि म्हणून त्यावेळी निवृत्त होऊन सहजगत्या त्या भूमीच्या विवरामध्ये शिरून 9वा अध्याय आपल्या समोर उघडा ठेवून ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीमध्ये समाधिस्थ झाल्या. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम, याच्यापेक्षा आणखीन चांगलं उदाहरण कोणतं असू शकतं. आणि ही जी साधनाची पंचसूत्री सांगितली, साधन करता करता जे त्या साध्यापर्यंत पोहोचले त्यांची सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. मग त्याचं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कसं वर्णन केलं ते आपण बघितलं. ते बघता बघता आपण त्याचे काही ओव्यांकडे आपण लक्ष दिलं तर, ज्या पुरुषाचे का मन सांडून गेले मोहमान, वर्षती जैसे घन आकाशाते, ज्याचं मन मान आणि मोह यातनं निघून गेलं. रिमोट कंट्रोल संसारातला किंवा व्यक्तींच्या हातून काढून घेतला. दुसरे आता आपल्याला नाचवू शकत नाही, त्यांना कळलं. आणि ज्याप्रमाणे आपण गौतम बुद्धांच्या जीवनातला सुद्धा तो प्रसंग पाहिलाय, जो एक व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकला, त्यांनी म्हटलं आणखी काही सांगायचंय तुला? तो व्यक्ती म्हणाला, तुम्हाला राग नाही आला का? अरे तू मला राग आणावा म्हणून जी कृती केलीस, माझ्या याच्या अंगावर थुंकलास, मला जर राग आला त्याचा अर्थ मी तुझ्या हाताचं बाहुलं आहे ना, मी स्वाधीन आहे, मी पराधीन नाही. घरी गेला तो, त्याला पश्चाताप झाला, दुसऱ्या दिवशी येऊन पाय पकडले. गौतम बुद्ध म्हणतात आणखी काही सांगायचंय? तो म्हणाला मला क्षमा करा. अरे तू क्षमा करा म्हणणार, त्यानंतर मी क्षमा करणार, म्हणजे पुन्हा मी तुझ्या स्वाधीन. मी स्वाधीन, मी पराधीन नाहीये, मी पुन्हा पराधीन. मी माझा स्वाधीन आहे, मी तुझ्या स्वाधीन नाहीये, मी माझा स्वाधीन आहे. आणि म्हणून मी तुला कालच क्षमा केली. अशा पद्धतीने या संसाराला, म्हणून मग संसार त्यांना बाधित करत नाही. आपल्याला संसार प्रत्येक क्षणी कुठे ना कुठेतरी बाधित करतो. कुठे ना कुठेतरी त्याच्या विकारांचे परिणाम आपल्या अंतरंगावर प्रकटतात. ज्ञानेश्वर महाराज त्यांचं वर्णन करत असताना, जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकरू, तैसे मनी जया विकारू उदयजीना. ते म्हणतात ज्याप्रमाणे त्याच्या मनावर कुठले विकार उमटत नाही. 301वी ओवी आहे. ते म्हणतात जसं अग्नीचा जो डोंगर असेल त्याच्यावर बीजांकुर अंकुरणार नाही, उगवणार नाही, त्याचप्रमाणे त्याच्या मनामध्ये कुठलेही विकार उत्पन्न होत नाही किंवा अंकुरित होत नाही. आणि म्हणून ते म्हणतात म्हणून ते परब्रह्म कसं आहे हे मी कसं सांगू तुला, ते सांगण्यासारखं नाही. हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, त्याचे विषयांचे नावडे नावची ज्या. त्याचं वर्णन कसं करू, कुठल्या भाषेत करू म्हणत ज्ञानेश्वर महाराज इथे वर्णन करतात की विषयाचा त्याच्यामध्ये कुठला लेशही उरत नाही. ज्याप्रमाणे परमाणू वायू पुढे, धूलिकण जे असतात ते वायू पुढे किंवा वायू ज्याप्रमाणे त्यांना उडवून लावतो, त्याप्रमाणे त्यांच्या मनातले सगळे विषय हे निर्विषय झालेले असतात, निर्विष झाले असतात. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की हे केवळ सद्गुरु कृपेमुळे होऊ शकतं. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, परी तुझी सद्गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. ते म्हणतात विषय तर सगळीकडे असंख्य आहेत आणि त्या विषयांकडे धावणारे हे इंद्रिय पण आहेत. आणि हे इंद्रिय बेलगाम बेफामपणे त्या विषयांचं सेवन करत असताना मनपटलावर त्या सगळ्या विषयांचं प्रतिबिंब पण उमटतंय. पण हे सद्गुरु या विषय रूपी व्याळांनी म्हणजे सर्पांनी सगळीकडून घेरत असताना तुमची ही अमृतदृष्टी जी आहे, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, परी तुझी हे सद्गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. एकदा तुमची दृष्टी पडली की सगळं निर्विष होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एव जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. आता हे कसे तिथपर्यंत जाऊन पोहोचतात ते म्हणतात ज्यांनी ज्ञानाच्या अग्नीमध्ये, ज्ञानाख्य हुताशे, हुताशे म्हणजे अग्नी, ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्यांचे सगळे दोष ज्यांनी भस्मसात केले आहे आणि मग ते त्या परब्रह्मामध्ये कसे विलीन होतात ते म्हणतात ते तेथ मिळती जैसे, ते तिथे कसे जाऊन मिळतात,
जैसे हेमी हेम, म्हणजे जसं सुवर्णामध्ये सुवर्ण मिसळतं, पण ते सुवर्ण केव्हा मिसळतं? जेव्हा त्याच्यामधली सगळी अशुद्धी काढून टाकलेली असते. सुवर्णामध्ये अशुद्धी टाकल्याशिवाय दागिने निर्माण होत नाही. काही ना काही इम्प्युरिटी त्यामध्ये टाकावी लागते. त्याचे कॅरेट्स बदलावे लागतात. 23 कॅरेट्स, 22 कॅरेट्स, 18 कॅरेट्स, 14 कॅरेट्स. दागिने तशीच ही सृष्टी निर्माण होते की त्या शुद्ध चैतन्यामध्ये हे काही ना काहीतरी अशुद्धी, हे ज्याच्याप्रमाणे आपण त्याचं सगळं वर्णन पाहिलं, इच्छा, द्वेष, समुत्थेन, द्वंद्व, मोहीन, हे सगळे सगळे जे जे विकार आहेत, हे सगळे विकार त्याच्यामध्ये मिसळून मग त्या मिश्रणातून सृष्टी निर्माण होते. ती विकारी असते. विकार दूर केल्याशिवाय अविकारामध्ये कसं मिसळावं? म्हणून हेमी हेम केव्हा मिसळतं? सुवर्ण सुवर्णामध्ये केव्हा मिसळतं? जेव्हा त्याच्यामधल्या सगळ्या अशुद्धी, त्याच्यामधल्या सगळ्या इम्प्युरिटीज गळून जातात. आणि हे तापणं, हे कसं, हा कोणता ताप कशाने तिथपर्यंत गळतं? ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, तेथ म्हणे जे कवणे ठाई ऐसे ही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया. ते म्हणशील अर्जुना तू मला विचारशील ना असं, तर मी नाही सांगू शकणार तुला. ते परब्रह्म पद कसं आहे हे मी साही अनुभूतीनेच तिथपर्यंत पोहोचण्याची गोष्ट आहे. ते तर म्हणजे कवणे ठाई, तू म्हणशील मला आता विचारायला लागशील बाबा, समोरच आहे, ते कसं आहे, कुठे आहे, कसं मिळतं, ऐसेही पुससी काही, हे जर तू विचारशील तरी ते पदगा नाही वेचू जया. अरे ते असं काही पद नाहीये की ज्याचं वर्णन करावं, पण ते त्याचा नाश होत नाही असं ते आहे. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुक ऐसे म्हणीजे ते जे नव्हे. ते म्हणतात ज्यामुळे दृश्य म्हणून पाहावं असं ते पद नाहीये. तिथपर्यंत जाऊन पोहोचवण्यासाठी जी वाट आहे, ती वाट तिथे पोहोचल्यानंतर आता हे दृश्य आहे असं ते दृश्य नाहीये, किंवा ज्ञेय म्हणून जाणावं असं सुद्धा नाही, म्हणून अमुक असं सांगावं असं ते पद नाहीये. ते अनुभूतीने प्राप्त होतं, आणि ते अनुभूतीने प्राप्त झाल्यानंतर ते पद जिथून संसार प्रकाशित होतो त्याचं वर्णन मग ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत करतात. कसं आहे ते पद, किंवा कसं तिथून सगळं जग प्रकाशित होतं. पण जग किंवा सूर्यचंद्र सुद्धा जिथून प्रकाश प्राप्त करतात, चंद्राला रस आणि सूर्याला कस जिथून प्राप्त होतो, ते पद आहे, ते अव्यय पद आहे. पण चंद्र किंवा सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही. आणि म्हणून न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या परमधामाचं वर्णन करतात की कुठली तरी एखादी ज्याला काय म्हणतो स्थिती आहे, किंवा कुठलं तरी एखादं ठिकाण आहे, अशा विचारांनी त्याच्याकडे बघायचं नाहीये. त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचलेला शरीरात असताना सुद्धा मग तो परत येत नाही पुन्हा एकदा संसारात. याचा अर्थ हा संसार त्याला पुन्हा पुन्हा बाधित मग करत नाही. ते म्हणतात यद गत्वा न निवर्तन्ते, जिथे जे परमपद प्राप्त केल्यानंतर पुन्हा जो या संसारामध्ये परत येत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही असा पण अर्थ घ्या, किंवा पुन्हा पुन्हा या संसाराच्या चक्रामध्ये तो अडकत नाही, निवृत्त होतो, तटस्थ होतो. तत् न सूर्य भासयते न शशांक न पावका तत् मम परमं धाम. ते माझं परमधाम आहे, ज्याला सूर्य किंवा चंद्र प्रकाशित करू शकत नाही. म्हणून परमात्म्याच्या प्रकाशाने सूर्यचंद्र प्रकाशित होतात. भगवंत आता त्याचं स्वतःचा परिचय देतात. स्वतःचा म्हणजे कृष्ण रूपातल्या त्याचा नव्हे, तर तो योगेश्वर कृष्ण त्याच्याशी योग करून जी जो गीता सांगतोय त्या परब्रह्म तत्वाचा, ज्याच्या अधिसत्तेवर संपूर्ण संसार हा कार्यरत आहे, त्याची ओळख करून देतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी म्हणतात, पै दीपाची बंबाळी का चंद्रहन जे उजळी, हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे. 308. ते म्हणतात ज्याप्रमाणे दीपाची बंबाळी, दीपकाच्या उजेडामध्ये, किंवा चंद्रहन जे उजळी, चंद्राच्या चांदण्यामध्ये किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये, किंवा सूर्याच्या प्रभेमध्ये, अंशुमाळी म्हणजे सूर्याच्या प्रभेमध्ये जे जे प्रकाशतं,
म्हणजे काय प्रकाशतं? दीपाच्या प्रकाशामध्ये आपल्याला संसार दिसतो. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला संसार दिसतो, सृष्टी दिसते. किंवा चंद्राच्या मध्ये सुद्धा आपल्याला ही सृष्टी दिसते. ते आघवेची दिसणे जया ते का न देखणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जे दिसणं आहे ना, हे त्याला न पाहणं आहे, हे सृष्टीला पाहणं आहे. आणि सृष्टी ज्याच्या अधिसत्तेवर ती अधिसत्ता लपून बसलीये. का बीज जी झाले तरू अथवा भंगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. असं ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी म्हणतात त्यावेळी बीजाचा लोप होतो आणि वृक्ष दिसतो. सुवर्णाचा लोप होतो आणि मग सगळे दागिने दिसायला लागतात. त्याचप्रमाणे ते म्हणतात आगवेची दिसणे जया ते कान देखणे. हे जे दिसणं आहे ना, हे त्याला न पाहणं आहे, हे सृष्टीला पाहणं आहे. हे त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या सृष्टीला, ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष दिसतो त्या वृक्षाला पाहणं, त्याचप्रमाणे सृष्टीला पाहणं आहे. आणि म्हणून विश्व भासतसे जेणे लपालेली. अरे तो लपला म्हणून हे विश्व भासत. तो लपला, जवळ जवळ लपे तव तव दिसे, जवळ जवळ दिसे तव तव लपे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेव्हा सृष्टी दिसते तेव्हा तो लपतो, आणि जेव्हा तो लपतो तेव्हा सृष्टी हा त्याचा केवळ आभास आहे. कणाकणामध्ये असलेला तो परमात्मा सृष्टीच्या दिसायला लागतो. ज्याप्रमाणे एक्सरे मुळे आपल्या शरीरातलं सगळं काही दिसतं, त्याप्रमाणे ते परब्रह्म तत्व कणाकणामध्ये कसं आहे हे कळतं. किंवा एखाद्याला मायक्रोस्कोप मधनं ज्याप्रमाणे त्याची ज्ञान पुढे म्हटलेलंच आहे भगवंतांनी, ती ज्ञान चक्षुषः, ज्ञान चक्षुंनीच फक्त हा म्हणजे सृष्टीचा आभास आहे हे कळतं आणि परमात्म्याची सत्ता कळते किंवा परमात्म्याचं रूप कळतं. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात जैसे शिंपी पण हारपे, 310 ओवी. शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे, का दोरी लपता सापे फार होईजे. ज्याप्रमाणे शिंपल्यामध्ये असं म्हटलं जातं की चांदी आहे, पण ते शिंपलं नाही, ती चांदी आहे. ज्यावेळी शिंपलं पण जातं आणि मग ती चांदी प्रकट होते. किंवा ज्यावेळी दोरीवर, नेहमी वेदांतामध्ये ही उपमा दिली जाते की दोरीवर सर्पाचा आभास निर्माण होणे. ती दोरी आहे पण असं वाटलं की तो सर्प आहे आणि मग भीती वाटली, आणि मग ज्यावेळी सर्पाचा आभास निवृत्त झाला की मग ती दोरी आहे हे कळतं. त्याचप्रमाणे या चैतन्यावर हा जो सृष्टीचा आभास निर्माण झालाय त्याचा ज्ञानचक्षूंनी जर लोप झाला तर मग ते चैतन्य प्रकटत. असा तिथे हे झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने वेदांतामध्ये समजवलं जातं. ज्ञानेश्वर महाराज इथे त्याच दृष्टांताचा आधार घेऊन सांगतात आणि मग म्हणतात तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे आधारे प्रकाशती. अरे चंद्र सूर्य किंवा सूर्य आणि चंद्रादिक यांना जे तेज जिथून प्राप्त होतं त्याचा जो प्रकाशक आहे त्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लगी तेज ते तेजसा ते वस्तूचे आग. त्या आत्मतत्वाच्या प्रकाशाने चंद्र सूर्याला प्रकाश मिळून मग चंद्र सूर्यांचा कवडसा सगळ्या किंवा हे त्यांच्या म्हणजे काही तेज आहे म्हणा किंवा जो प्रकाश आहे तो सृष्टीवरच्या वस्तूंवर पडतो आणि तो आपल्या डोळ्यांपर्यंत प्रतिबिंबित होऊन येतो परत, आणि मग आपल्याला ती वस्तू दिसते. पण त्या चंद्र सूर्यांना हा जो प्रकाश जिथून प्राप्त होतो तो आत्मसूर्याचा प्रकाश आहे. त्याला चंद्र सूर्यांचा प्रकाश प्रकाशित करू शकत नाही. डोळ्यांना पाहण्याची शक्ती ज्याच्यामुळे मिळते त्याला डोळे पाहू शकत नाही, असं इथे सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात. आणि म्हणून मग ते कसं म्हणतात ते आगवेची नातरी प्रबोधलीये वेळे ते स्वप्नीची डिंडिमा मावळे का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका. ज्याप्रमाणे प्रबोधलीये वेळे, प्रबोधलीये म्हणजे जाग झाल्यानंतर, जागत झालं की स्वप्नीची डिंडिमा मावळे, स्वप्नदृष्टी जाते आणि स्वप्नामध्ये असलेलं दृश्य हे लोपून जातं किंवा ते अदृश्य होतं. का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका, किंवा मृगजळ ज्याप्रमाणे सूर्याच्या यामुळे दिसत असतं पण मग सांज वेळ आली की मग ते मृगजळ जे आहे ते लोप पावतं किंवा ते अटून जातं. त्याचप्रमाणे ते म्हणतात
किंवा आणखीन एक म्हणतात की केव्हा ते तो आभास नष्ट होतो जगाचा, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी. मग लवणाची कुंजरी म्हणजे लवण, लवण मिठाची हत्तीण म्हटलं किंवा मिठाची बाहुली. जर सूर्य सागर मापायला गेली, सागर कसा आहे हे पाहायला गेली आणि मग त्याच्यामध्ये लवण सागरामध्ये ती मिसळली, होयची ना माघारी परती जैसी. आणि मग एकदा गेल्यानंतर त्यामध्ये मिसळून गेली, ती पुन्हा परत फिरली नाही. त्याचप्रमाणे हे तिथे गेल्यानंतर तद्धाम परमम मम म्हटले, यद्गत्वा न निवर्तन्ते. ते तिथे गेल्यानंतर पुन्हा येत नाही. जे ते विमदसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट. त्याप्रमाणे माझ्याशी एकवट झाले. कसे झाले? माझ्याशी एकाकार झाले, परमात्म्याशी एकाकार झाले. कसे झाले? ज्ञाने चोखट. परमात्म्याचं ज्ञान उदित होऊन मग एकाकार झाले, ज्ञानोत्तर भक्तीने एकाकार झाले आणि मग ते पुनरावृत्तीची वाट मोडली गा. आता त्यांची पुनरावृत्तीची वाट हीच मोडली किंवा ती वाटच त्यांची नष्ट झाली. अशा पद्धतीने ते तिथे पोहोचले. आता अर्जुनाचा प्रश्न, अर्जुनाचा मनोभाव ज्ञानेश्वर महाराज प्रकट करतात. अर्जुनालाही प्रश्न पडतो. अर्जुन आपल्याच ह्यानी पाहतो. तो म्हणतो, लक्षाहून अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुती पडेती तैसे येतीची ते. ज्याप्रमाणे लक्षाला एकदा स्पर्श केला बाणांनी, बाणाचा वर्षाव केल्यानंतर मग ते तिथेच खाली पडतात, पुन्हा परत येत नाहीत. हे अर्जुनाने स्वतःसाठी संबोधन केलेले असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून अर्जुन आता प्रश्न विचारतो, ना तरी तूची ते स्वभावे, तरी कोणे कोणाशी मिळावे. अरे तू तर एकदा म्हणतो कणाकणामध्ये तूच आहेस, मग कोणे कोणाशी मिळावे. मग हे कोण तुझ्याशी मिळतात आणि कोण तुझ्यापासून वेगळे असतात. आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. आणि मग तू म्हणतो की असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. तर मग त्यांनी स्वतःला कुणापासून मोकळं करायचंय? सगळा संसार ज्याचं प्रतिबिंब आहे किंवा संसार ज्याचा अंश आहे, पुढे सांगितलं जसं ममेव अंशो जीव लोके. मग त्यांनी कुणापासून स्वतःला वेगळं करायचंय? कसं समजावं हे? आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. स्वतःला स्वतः शस्त्राने कापायचं का? कुठून वेगळं व्हायचं आणि कुठे जाऊन मिळायचं? जरा सांग ना, मला नाही समजत आहे. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोग देवा, न ये बोलो अवयवा शरीरेसी. अरे शरीराची त्याचे अवयव हे विलग कसे होतील, त्याचा वियोग कसा होईल? त्याचप्रमाणे तुझ्या शरीराचेच हे जे सगळे अवयव आहे सृष्टीच्या रूपाने नटलेले, ते तुझ्यापासून वेगळे कसे करायचे? म्हणून तुझसे अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोग देवा. तुझा संयोग काय आणि वियोग काय हे तू काय सांगतोयस मला? मला नाही समजत. आणि म्हणून ते कोण ते तू ते पावोनी न येती मागवते, हे विश्व तो मुखा माते बुझावीची. मग हे असे कोण आहेत, काय आहे? तुला सांगायचा जर काय प्रकार आहे, तू कसा सांगायचा प्रयत्न करतोय की हे कोण तुमच्या मूळ स्वरूपामध्ये विलीन होतात? कोण गाते तू ते पावोनी न येती मागवते. तुझ्याशी एकाकार झाल्यानंतर कोण परत येत नाही, हे विश्व तो मुखा माते बुझावीजी. बुझावीजी म्हणजे मला समजावून सांगा. तुम्ही आता विश्वतोमुख आहात तुम्ही आणि तुम्ही बोलताय 328वी ये अक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञांचा तोषला बोध शिष्याचा देखोनिया. अर्जुनाने प्रश्न विचारले की हा अर्जुनाचा जो गुरु आहे ना, फार तोषतो, फार आनंद होतो त्याला. त्याला असं वाटतं की खरंच या ज्ञानाचं चिंतन, या ज्ञानाचं संक्रमण याच्या मनामध्ये सुरू झालेलं आहे. या ज्ञानाची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. या ज्ञानामध्ये रत होऊ इच्छितो आणि म्हणून तोषला बोध शिष्याचा देखून या. आणि मग ते म्हणतात, म्हणे गा महामती माते पावोनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. त्यांना माझी प्राप्ती होते ते मद भिन्न असती किंवा नसती सुद्धा. ते माते पावोनी न येती पुढती याचा अर्थ ते माझ्या रूपानेच संसारामध्ये असतात आणि म्हणून याचे उत्तर असती नसती अशा दोन्ही प्रकारचं आहे. असं भगवंतांनी दिलेलं एक, ज्याला आपण म्हणू शकतो गुगली, असं उत्तर आहे. आणि भगवंत म्हणतात ते अशा पद्धतीने असती नसती संसारामध्ये, ते तुला दिसतील संसारामध्ये, ते तुला देहामध्येच दिसतील, पण ते संसारात नसतील. कारण
त्यांचं मन आता त्या संसारापासून विलगून माझ्याशी एकाकार झालेलं आहे आणि ते संसारामध्ये माझ्या सोबतच विचरण करतात आहे. किंबहुना त्यांच्या रूपाने मीच या संसारामध्ये विचरण करतो आणि म्हणून ते माझ्यापासून तया ते एक देह की राथी लौकिकी सुख दुःखी तया ती म्हणती, पण आम्हासी ऐसी प्रतती परब्रह्मची गा. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगतात, त्याला एक देह दिसेल, एक देह की राहती, त्याला हात पाय सगळे दिसतील, पर लौकिकी सुखदुःखी म्हणजे लौकिकामध्ये असं दिसेल की कधी कधी तो सुख मिळवतोय, कधी कधी दुःख मिळतोय, कधी कधी त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहतात आहे, कधी कधी त्याला आनंद झालेला सुद्धा दिसेल बाकीच्या लोकांना. परी आम्हा ते ऐसी प्रतीती, पण मला माहिती की तो आतून माझ्याशी एकाकार आहे. आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची गा. मग याच्यासाठी कसं समजावून घ्यावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 331 ओवी, जे विवेके खोले पाहिजे. विवेक दृष्टी जागृत करावी लागेल आणि गहन विवेकाने याचा विचार करावा लागेल. तरी मी तेची ते सहजे आणि मग त्यांची अभिन्नता तुला जाणवेल, कारण त्यांच्यामध्ये कुठलेही विकार तुला दिसणार नाही. या विकारापासून जे सृष्टीचे विकार बाकीच्यांच्या अंतःकरणामधून प्रतिबिंबित होतात, त्यांच्या वागण्यातून प्रतिबिंबित होतात, बहिरंगाचा अंतरंगावर परिणाम होतो आणि म्हणून अंतरंगाचा पुन्हा बहिरंगावर किंवा व्यवहारावर वागण्यावर परिणाम होतो. हे सगळं त्यांच्या बाबतीमध्ये निघून गेलेलं आहे आणि म्हणून ते जरी वरून वरून भिन्न वाटले तरी देखील, वरपांगी भिन्न वाटले तरी ते आतून मात्र माझ्याशी अभिन्न आहेत. अशा पद्धतीने भगवंत त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. मग आणखीन एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात. 332, जैसे पाणीयावरी वेगळ तळपता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळ पाणीची ते. पाण्यावर उसळलेले वेगवेगळे कल्लोळ दिसतात, तरंग दिसतात, लाटा दिसतात. वास्तविक ते वेगळे आहेत का? वास्तविक ते पाण्याचेच किंवा त्याचंच एक रूप आहे. त्याच्यापासून ते अभिन्न आहे. वेगळे होऊन त्याला काही अस्तित्वच नाहीये. पाण्यापासून वेगळा होऊन तरंग राहूच शकत नाही. तरंगाशिवाय मात्र पाणी राहू शकतो. आणि म्हणून शंकराचार्य सुद्धा म्हणताना म्हणतात ना, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहन्न मामकीनस्त्वं, सामुद्रो हि तरंग क्वचन समुद्रो न तारंगः. तुझं आणि माझं नातं कसं आहे? नाथ तवाहं न मामकीनस्त्वं, मी तुझा आहे पण तू संपूर्ण माझा नाहीये. तरंगाचा समुद्र आहे पण संपूर्ण समुद्र तरंगाचा नाहीये. त्याचप्रमाणे सामुद्रोही तरंग क्वचन समुद्रो न तारंगा, तो त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक व्यापक आहे. एक तरंग त्याचा अंश आहे. त्या तरंगाला त्या समुद्राशिवाय अस्तित्व पण नाहीये, पण समुद्राला मात्र तरंगाशिवाय अस्तित्व आहे. असं या दोघांचं नातं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे ज्ञानाची सुवर्णाहुनी आने लेणी गवती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आगवेची. सोन्याचे अलंकार सोन्याहून भिन्न दिसतात, त्याला वेगवेगळं नाव येतं. मग ते गळ्यात घातलेलं नेकलस असो, कानात घातलेले आणखीन कोणते डूल असो, हातात घातलेले कंगन किंवा बांगड्या असो किंवा कंबरपट्टा असो, कुठल्याही रूपामध्ये ते सोनं नटतं आणि त्याला एक वेगळं नाम मिळतं, आकार मिळतो. पण ज्यावेळी त्याची पाहिजे तेव्हा सोने आगवेची, पण तत्वता विचार केला तर ते फक्त सोनच आहे. त्यामुळे तत्वज्ञानाची दृष्टी ज्यांची, जैसे ज्ञानेची ये दिठी मजसी अभिन्न चिते किरटी, ज्याची ज्ञानांची दृष्टीने जर बघितलं गेलं तर ते माझ्यापासून अभिन्न आहे अर्जुना. ये भिन्नपणे ते उठी अज्ञानास्तव, पण भिन्नपण जे आहे ते अज्ञानामुळे आहे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात, कितीतरी उदाहरणं देतात. त्यांच्या या कल्पना विस्ताराचा, त्यांच्या प्रतिभेचा आपल्याला अचंबा वाटावा. किती विलक्षण ही प्रतिभा केवळ 16व्या वर्षामध्ये ज्यांच्यातून प्रस्फुटित झाली, ती प्रतिभा ज्ञानमयी प्रतिभा आहे. ती प्रतिभा साहित्याने भरलेली, ती काव्याने भरलेली प्रतिभा आहे, अनेक दृष्टांतांनी भरलेली प्रतिभा आहे. अशी ही प्रतिभा ज्ञानेश्वर महाराज काय किती वेगवेगळ्या उपमा, कोणत्या कोणत्या उपमांनी मी सांगू असं ज्यांना होऊन जातं, असे ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात, व्योम चौफळे की वाटोळे. व्योम म्हणजे आकाश, हे चौफळ आहे की वाटोळ आहे, हे चौकोनी आहे की वाटोळ आहे, हे ऐसे काहीसयाही मिळे, हे कसं सांगावं कोणी, कसं सांगायचं. परी घटी मठी वेटोळे तैसेही आथी,
पण घटामध्ये गोल दिसतं आणि मठामध्ये म्हणजे एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या बांधलेल्या खोलीमध्ये तेच आकाश, ती स्पेस चौकोनी असते. घटामध्ये जी गोल असलेली स्पेस, आकाश, तीच मठामध्ये चौकोनी भासते. त्याप्रमाणे वेगवेगळ्या आकारामध्ये दिसलेला वेगवेगळ्या आकारामध्ये असलेले हे चैतन्य त्या आकाराप्रमाणे वेगवेगळं भासतं आणि म्हणून त्याला तिथपर्यंत कसं जायचं भगवंत म्हणतात, पण तरी देखील ते सगळं माझाच अंश आहे अर्जुना, आणि माझा अंश असून माझ्यापासून भिन्न का झाला, ही भगवंताची खंत आहे. आणि भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे आपलाच अंश असलेला आपला मुलगा आपल्याला विसरून जावा आणि मग आता हे उदाहरण द्यायला नको, पण तरी देखील त्याच्या बायकोच्या नादी लागावा, त्याप्रमाणे परमात्माचा जीव असलेला हा अंश असलेला हा जीव परमात्म्याला विसरून या सृष्टीच्या नादी लागलेला आहे. भगवंत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्जुना, ममैवांशो जीवलोके, हा खरं सांगायचं तर हा जो जीव आहे, आता इथे कुठेही भेद नाही. संपूर्ण सृष्टीमध्ये जितके जीव आहे ते त्या परमात्म्याचे अंश आहे असं इथे सांगतात. मम एव अंशा, एवकार आहे इथे. मम एव, एव म्हणजे माझाच अंश आहे. आणि भगवंतांनी ठिकठिकाणी भगवद्गीतेमध्ये स्वतःचा पत्ता देताना तो अंतःकरणामध्ये कसा आहे सांगितलं. ज्याप्रमाणे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, 10व्या अध्यायामध्ये भगवंत पहिल्यांदा विभूती सांगतात ती त्याची आत्म तत्वाची सांगतात. पहिली माझी विभूती स्वतःचं आत्मतत्व आहे, जे लपलेलं आहे किंवा ज्याच्या सत्तेमुळे हा सगळा देह कार्यरत आहे, ते चैतन्य, ते सूक्ष्म रूप. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातना. आणि सनातन हा जीवात्मा तो सुद्धा सनातन आहे, तो सुद्धा अव्यय आहे, तो सुद्धा शांत नाही आहे. मम एव अंशः, पण प्रकृती स्थानी मनःषष्ठानी इंद्रियाणी कर्षति. पण या प्रकृतीमध्ये स्थित राहून आता तो त्या प्रकृतीमध्ये अडकतो आणि मन आणि 5 इंद्रियांचं आकर्षण करतो हा जीवात्मा. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना सांगतात, ते म्हणतात की ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश आवडे थोडेपणे. ते म्हणतात आत्मस्वरूप हे आता त्या देहामध्ये बंदिस्त झालं. ज्याप्रमाणे आपण मागे पण उदाहरण पाहिलं होतं की व्यापकत्व त्या व्याप्य अशा देहामध्ये बंदिस्त झालं. त्याला आकार देहाचा आला, पण तेज जे आहे ते त्या आत्मसत्तेचं आहे. त्याचं उदाहरण देताना एक उदाहरण आपण बघितलं होतं 13व्या अध्यायामध्ये, की ज्याप्रमाणे एखादा लोखंडाचा गोळा खूप तापवला गेला, भिलाई स्टील प्लांट किंवा आपण कुठल्याही याच्यामध्ये पाहिलं असेल, त्यावेळी त्याला तो पूर्ण लाल होऊन जातो, तप्त होतो अग्नीने. आता त्या अग्नीला त्या लोखंडाच्या गोळ्याचा आकार मिळाला आणि तो अग्नी गोल भासायला लागला. चैतन्याला देहाचा आकार आला आणि देहाला चैतन्याचा प्रकाश, त्या गोळ्याला चैतन्याची लालिमा मिळाली किंवा चैतन्याचं तेज मिळालं. गोळ्यामध्ये तेज परावर्तित झालं आणि तेजाला गोळ्याचा आकार मिळाला. त्याचप्रमाणे देह आणि चैतन्य या दोघांच्या अधिसत्तेचं किंवा या दोघांच्या संयोगाचा हे कार्य असं सुरू झालं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे, का तो समुद्रांशु ऐसा दिसे सानी वाजेवी. समुद्र वायुवशे तरंगाकार दिसतो, वास्तविक तो समुद्र आहे, पण वाऱ्यामुळे तरंगाकार दिसतो आणि असं वाटतं की तरंग हेच त्या समुद्राचं रूप आहे. वास्तविक त्याचं रूप भिन्न आहे, वास्तविक त्याचं शांत रूप आहे. पण हे कल्लोळ हे त्याचं रूप भासतं, त्या लाटा हेच समुद्राचं रूप भासतं. त्याचप्रमाणे चैतन्याचं हे देह हेच रूप भासतं. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, स्फटिकाचा स्वच्छ मणी पाहता कुंकुमावरी ठेवूनी, लाल भासे जरी नैनी तरी नसे तैसा तो. स्फटिकाचा स्वच्छ मणी आहे आणि कुंकुमावर ठेवल्यानंतर तो लाल दिसेल. त्याचप्रमाणे स्वच्छ पारदर्शक असलेलं हे आत्मतत्व या
मुळे तशा पद्धतीने वेगवेगळं भासतं. इथे सांगतात जैसा वेगवेगळे उदाहरण ज्ञानेश्वर महाराज खूप देतात. पण जसं 353वी ओवी आहे. जैसा स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधावी जे मोहे सैरा. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात की स्वप्नी राजक म्हणजे संन्यासी. खरं तर संन्यास सोडलेला आहे आणि परिव्राजक आहे. इकडून तिकडे फिरणारा, पण स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की कुटुंब दिसलं स्वतःचं. आपण पया आपण कुटुंब होईजे, स्वतः संपूर्ण कुटुंबामध्ये प्रकट झाला, किंवा स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपण एकटेच असतो आणि अनेक रूपामध्ये दिसतो, तिथे आपण एकटेच त्या रूपामध्ये नटतो, त्याप्रमाणे तो कुटुंब होतो. आणि मग तयाचे धावी जे मोहे सैरा, आणि त्याचा मोह पडून सैरावेरा धावतो. आणि मग जाग आल्यावर कळतं की ते स्वप्न होतं. तसंच या जीवाचं झालंय. ममई वांशो जीव लोके, जो माझा अंश असून सुद्धा मला विसरला आणि प्रकृतीला आपलं रूप मानायला लागला आणि प्रकृतीमध्ये अडकला. आणि प्रकृती ही ज्याला आपण म्हणतो नश्वर आहे, ही बदलणारी आहे. आणि त्या बदलणाऱ्या सगळ्या प्रकृती बरोबर हा सुद्धा त्याच्या बरोबर फरफटला गेला आणि इकडे तिकडे त्याच्या मोहाने सैरावैरा धावायला लागला. असं वर्णन करतात. कशामुळे होतात? तैस्या आपुलिया विस्मृती. 354. आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती ती एसीची भजे. ते म्हणतात की म्हणून आपली स्वतःची आत्मविस्मृती झाली, आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला. आपुला आपण पेया विसर्जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वतःला विसर झाला म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचा. म्हणून मूळ ऊर्ध्व मूल मध शाखम. सांगायचा उद्देश आहे, पुरुषोत्तमाकडे जायचं असेल तर त्या मुळाकडे जावं लागेल, जिथून पोषण होत आहे. आणि ते पोषण आपण करत नाही, याचे वेगवेगळे उदाहरण पुन्हा आपल्याला पुढे पाहायला मिळतात ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये सुद्धा. आणि म्हणून ते म्हणतात आहे की आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती. हा आत्मा किंवा जीवात्मा स्वतःला प्रकृती मानायला लागला आणि मग सारखा गमोनी पुढती ती एसीची भजे. आणि मग त्या संसाराच्या भजनी लागला, त्याला सत्य मानायला लागला. त्या देहामुळे निर्माण झालेले जे जे काही नातेसंबंध आहे तेवढे सत्य मानायला लागला. आणि ते देहा जे नातेसंबंध आहे ते याच जन्मीचे आहे हे याची पण त्याला विस्मृती झाली. म्हणून भगवंत ठिकठिकाणी सांगतात बहुनी मे यती तानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. अरे तुझे माझे अनेक जन्म झाले, तू हाच जन्म फक्त खरा मानतोय. वास्तविकतः तुझा माझा हा संबंध सनातन संबंध आहे, कधीचा संबंध आहे, पण तो तू विसरला. आणि मग अशी विस्मृती झाल्यामुळे सैरावैरा धावणारा हा आपल्या इंद्रियांचा आधार घेऊन मग ज्ञानेंद्रियाच्या मार्फत या सृष्टीमध्ये हा जीवात्मा विचरण करायला लागतो. कसा विचरण करतो? मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची या रिघे राना माझी. 355. मग मनाच्या रथात बसतो, मग श्रवणाच्या द्वारे बाहेर निघतो, मग शब्द ऐकायला आसुसून जातो आणि मग शब्दांच्या रानामध्ये स्वैर संचार करतो. आणि मग असा एक करतो कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. किंवा मग नेत्राच्या द्वारे रूपाच्या डोंगरामध्ये शिरतो, मग ते सगळे रूप त्याच्या मनोपटलावर कोरले जातात. मग संसार या मनपटलावर दिसायला लागतो. मग मनपटलावर संसार दिसायला लागला की तो संसार डोळ्यापुढून अदृश्य होईना का, किंवा ते रूप डोळ्यापुढून गेलं किंवा कानापासून शब्द जरी गेले तरी अंकित होतात या मनपटलावर. आणि हा मनपटलाच्या आतमध्ये असलेलं ते प्रतिबिंब मात्र लोपून जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात ना की तो मनोरूप पट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमाही नाही. ते म्हणतात हा मनोरूप पट जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत मग खऱ्या अर्थाने त्या सर्वात्मकाची तोपर्यंत भेट होत नाही. इथे उत्तर ज्ञानेश्वर महाराज आता जे सांगताना वेगवेगळ्या ह्याच्यानी पुन्हा सांगतात की तो कसा सैरावैरा हिंडतो आहे, किंवा कसा या इंद्रियामार्फत या सृष्टीमध्ये विचरण करतोय. आणि मग इंद्रियाद्वारा जे जे काही दृश्य किंवा जे शब्द किंवा जो स्पर्श किंवा जो गंध किंवा जी रसना त्याच्या मनपटलावर अंकित होते आहे. आणि मग अशा अनेक घटनांनी अनेक प्रसंगांनी हा संपूर्ण मनोपटल हा भरून गेलेला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या सरोवरावर सगळं शेवाळ
किंवा किलबिश किंवा आणखीन तरंग साठावे त्याप्रमाणे. आणि मग ते म्हणतात मग हा जो जीवात्मा आहे आता या देह समजून या देहामध्ये राहतो आणि मग देह समजून भोगलेले सगळे उपभोग किंवा सगळे प्रसंग, सगळं काही जे जे पाहतो, जे दृश्य, जे शब्द, जे स्पर्श, त्यांचे सगळे भाव मनोभाव घेऊन मग तो या देहातून बाहेर पडतो. त्याची वेळ झाली की. आणि मग तो कसा बाहेर पडतो? शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. प्रकृतीच्या आधाराने हा जीवात्मा त्या देहामध्ये राहतो. आणि मग वायू आशयात गंधात इव, ज्याप्रमाणे वायू गंधाच्या आशयात म्हणजे जे स्थान आहे तिथून ज्याप्रमाणे वायू गंधाला घेऊन जातो आणि तो गंध दुसरीकडे पसरवतो, मग तो सुगंध असो की दुर्गंध तो पसरवतो, त्याचप्रमाणे ईश्वर अपि यत् उत्क्रामती एतानि गृहीत्वा यत् शरीरम अवाप्नोति संयाति. त्याचप्रमाणे हा शरीराचा स्वामी ईश्वर किंवा जीवात्मा त्या शरीराचा त्याग करतो आणि एतानी गृहीत्वा म्हणजे या इंद्रियांसकट. आता इंद्रियांसकट यांचे म्हणजे हे डोळे जे आहेत, जे कधी कधी जे डॉक्टर त्याचं प्रत्यारोपण करतात ते डोळे नव्हे किंवा ही नासिका नव्हे, ही स्थूल रूप नाही, या इंद्रियांचं सूक्ष्म रूप आहे. त्याला करण इंद्रिय म्हणतात. हे वेदांतामध्ये शिकायला मिळतं. त्यांचं एक सूक्ष्म रूप पण आहे त्या इंद्रियांचं. प्रत्येकाचं एक स्थूल रूप आहे, प्रत्येकाचं एक सूक्ष्म रूप आहे. गंगा माता आपल्याला समोर दिसते ती स्थूल, पण तिचं एक सूक्ष्म रूप आहे. सूर्याचं एक स्थूल, म्हणून त्याला आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक रूप म्हटलं जातात. आधी भौतिक म्हणजे जे डोळ्यांनी दिसतं ते गंगा मातेचं रूप. आधी दैविक म्हणजे जी देवता स्वरूप आहे अशी गंगा माता, असं आहे. आधी भौतिक आणि एक आध्यात्मिक रूप आहे जे त्या परमात्म्याचंच अंश रूप आहे. आणि ही तिन्ही रूप प्रत्येकाची आहे. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. सूर्य आपल्याला जो दिसतो तो आधी भौतिक, त्याचा प्रकाश. आणि आधी दैविक म्हणजे जो आपल्याला डोळ्यांमध्ये आपल्या साठतो ते जे रूप किंवा त्या प्रकाशामुळे जे आपल्याला डोळे पाहू शकतात ते आधी दैविक म्हणून चक्षु. म्हणून सूर्य जी देवता आहे ती डोळ्यांची देवता आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियांची एक देवता आहे आणि तिचं सूक्ष्म रूप आहे. आणि म्हणून ज्याच्याप्रमाणे या सगळ्याच एक वाणी किंवा जिव्हा तिची देवता अग्नी आहे. आपल्या संपूर्ण या सनातन वैदिक याच्यामध्ये याचा सगळ्याचा उहापोह केलेला किंवा हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये. इथे ते म्हणतात यत शरीरम अवाप्नोति संयाति, आणि मग तो ज्या शरीराची प्राप्ती करतो पुन्हा तसा गर्भ शोधत निघतो हा जीवात्मा, त्या मातेच्या उदरामध्ये शिरतो आणि त्यावेळी तो आधीच्या जीवनामध्ये किंवा आधीच्या त्याच्या जन्मामध्ये जे जे काही या इंद्रियांद्वारा ग्रहण केलेले जे जे कर्म आहेत ते घेऊन तिथे प्रवेश करतो. ज्याप्रमाणे वायू गंध घेऊन जातो त्याप्रमाणे तो हे सगळं घेऊन जातो असं इथे वर्णन करतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना ते सांगतात की हा कसा जातो? परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैसे दिसे का शरीरी का पैसे एखादी. हे करता भोगता जे आपल्याला दिसतंय ते जोपर्यंत तो त्या ज्या आश्रयाकरता ज्या शरीरामध्ये जातो त्यावेळी तो जीवात्मा करता भोगता ठरतो. तिथे जे जे काही तो करतो किंवा जे जे काही भोग घेतो ते घेऊन तो तिथून निघतो. कसा निघतो? ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सूत्रतंतू. 365वी ओवी आहे. ते म्हणतात ज्याप्रमाणे अपमान केले, समजा त्या एखाद्या अतिथीचा एखाद्या घरामध्ये अपमान झाला तर तो चिडून त्यांनी तिथली संपत्ती घेऊन जावी, किंवा साई खडेयाची गती सूत्रतंतू, किंवा साई खडे म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला आपण म्हणतो ना की दोरीच्या ज्या बाहुल्या असतात हे करणाऱ्या, त्या नाचतात कशाच्या याच्यावर? त्या दोरीच्या याच्यावर. पण ज्यावेळी तो सूत्रतंतू कापला जातो त्यावेळी त्या साई खड्यांची सगळी गती जाते, त्या निपचिप जाऊन पडतात. त्याप्रमाणे या देहातून हा
जीवात्मा सगळं घेऊन जातो. तेवी मनःष्ठायया इंद्रिया ते धनंजया देह राजू देहा पासून गेला. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि मन हा घेऊन षष्ठ म्हणजे 6, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन या षष्ठांना घेऊन हा देहापासून मुक्त होतो आणि पुन्हा नवीन देहामध्ये शिरतो. त्याचं उदाहरण देताना एक आपण उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे उदाहरण दिले. त्यावेळी मोबाईलचं रूपक नव्हतं. म्हणतात जैसे मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळे जे तेथ ते धवा तैसाची फाके. त्याप्रमाणे दिवा मालवतो, त्याची प्रभा चालली जाते, पण पुन्हा तो उजळतो, तर तिथेच त्याची प्रभा पाकते. त्याचप्रमाणे हा जीवात्मा एका देहातून निघतो आणि दुसऱ्या देहामध्ये जातो आणि पुन्हा त्याची प्रभा तिथे फाकते. हे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिले. पण याचं उदाहरण देताना आपण पाहतो की ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये एक सिम कार्ड असतं. आता हे सिम कार्ड त्याच्यामुळे तो मोबाईल काम करतो. सिम कार्ड काढून घेतलं, नवीन मोबाईल विकत घेतला, त्यानं नवीन शरीर विकत घेतलं, त्या शरीरामध्ये सिम कार्ड टाकलं. जुनं शरीर, जुना मोबाईल खराब झाला होता आणि त्या शरीरामध्ये मग पुन्हा नवीन मोबाईलचं सिम कार्ड टाकलं. आता सिम कार्ड नवीन टाकलं म्हणून जुनं बिल जे आहे त्या बिलापासून मुक्त होत नाही. सॉरी, सिम कार्ड नवीन मोबाईल मध्ये टाकलं म्हणून त्या सिम कार्ड द्वारे जुन्या मोबाईल मधून केलेले जे कॉल आहे ते आपले फ्री होणार नाही. त्याचं बिल भरावं लागेल नवीन मोबाईल मध्ये टाकल्यानंतर सुद्धा. त्याचप्रमाणे हा जो जीवात्मा एका देहामध्ये केलेले जे काही त्याचे कर्म आहे किंवा त्या कर्माची फळं आहे ते सगळं जे काही आहे ते तिथून घेऊन येतो आणि दुसऱ्या देहामध्ये येतो. पण त्याला ते जुनं जे काही आहे ते तसंच फेडावं लागतं. ते जसं असेल तसं. त्याचप्रमाणे तो तिथे येतो. त्याला ते बिलिंग त्यापासून तो मुक्त होत नाही. याच्याप्रमाणे तसंच इथे ते आहे. आणि मग याला कोण जाणतं? भगवंत म्हणतात उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. भगवंत म्हणतात इथून हा जो जीवात्मा आहे त्याचा हा सगळा हे चाललेला आहे खेळ. कोणता खेळ चाललेला आहे? त्याचा खेळ चाललाय की उत्क्रामंतम म्हणजे शरीर सोडून जाणारा, स्थितम त्याच्यामध्ये राहणारा शरीरात, किंवा भुंजानम किंवा गुणांचा भोग घेणारा, तिन्ही गुणांनी युक्त असलेला गुणान्वितम एनम विमूढा न अनुपश्यत. म्हणजे जे विमूढ आहे, अज्ञानी आहे, ते पाहू शकत नाही. केवलम ज्ञान चक्षुषः पश्यन्ति. ज्यांचे ज्ञान डोळे उघडले तेच पाहू शकतात. बघा, एक आपण मागे पाहिलं स्थूल दृष्टी, चर्मदृष्टी आहे जी आपण डोळ्यांनी आपल्याला सामान्य दिसतं. एक भावदृष्टी आहे, त्या भावानी आपल्याला तीच वस्तू वेगळी दिसते. समोर असलेलं एक शरीर, हे शरीर एक शरीर आहे सगळ्यांसारखं, पण भाव असला की ती माझी मुलगी आहे, ती माझी आई आहे, ती माझी मैत्रीण आहे, तो माझा मुलगा आहे, ही भावदृष्टी. शरीर तेच, ही भावदृष्टी. एक चर्मदृष्टी, एक भावदृष्टी, एक ज्ञानदृष्टी. ती ज्ञानदृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या सिस्टीम्स तशाच आहेत, तशाच पद्धतीने त्या सगळ्या कार्यरत आहे. ही ज्ञानदृष्टी. मग समोर असलेला टेबल सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आहे, ऍटम आहे, हे पाहणारी ज्ञानदृष्टी. त्याची ही सूक्ष्म दृष्टी. म्हणून ज्ञानचक्षुषः पश्यन्ति. त्या ज्ञानचक्षु शिवाय ते कळू शकत नाही. आणि म्हणून ज्यांचे ज्ञानाचे डोळे उघडले, म्हणून असं म्हणतात ज्याचा ज्ञानाचा डोळा झाकला तो जीव, आणि ज्याचा ज्ञानाचा डोळा उघडला तो शिव. शिव आणि जीव, जीवात आणि शिवात भेद कोणता आहे? पाशबद्ध सदा जीवा, पाशमुक्त सदाशिवा. सदाशिव कोण आहे? तो जो पाशमुक्त झाला, आणि जो पाशांनी बद्ध आहे तो जीव आहे. आणि म्हणून ज्ञानचक्षुषा, ज्ञानाचा डोळा ज्याचा उघडला, भगवंत म्हणतात त्याला कळतो. आणि मग यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. आता भगवंत इथे सांगतात की आत्मनी अवस्थितम एनम यतंतः. आपल्या देहामध्ये, आपल्या हृदयामध्ये स्थित असलेल्या या आत्म्याला यतंतः प्रयत्न करणारे योगिना पश्यन्ति. योगी तिथपर्यंत, योग म्हणजे जुळणे,
ते तिथपर्यंत जाऊन पोहोचतात आणि ते त्याला जाणून घेतात. पण अकृतात्मान, ज्यांचं मन अंतःकरण शुद्ध नाही, असे अचेतसः, डिसऑर्गनाइज आहे, ज्यांचं चित्त चंचल आहे, चित्त शांत नाही, चित्त सगळ्या विकारांनी मुक्त नाही, चित्त गढूळ आहे, असे यतंतः अपि एनम न पश्यन्ति, कितीही प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचत नाही, ज्यांची जोपर्यंत दोष निवृत्तीची इच्छा निर्माण होत नाही. आणि हे दोष या ज्या संसारामुळे अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात. दुसऱ्याचा क्रोध पाहिला की क्रोध येतो, मत्सर पाहिला की मत्सर अंतःकरणामध्ये उमटतो, द्वेष, दुसऱ्याचा द्वेष, त्यांनी आपला द्वेष केला म्हणून आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो. हे संसाराचं आणि विकारांचं प्रतिबिंब आणि या दोषांपासून निवृत्ती व्हावी इच्छा जोपर्यंत निर्माण होत नाही आणि जोपर्यंत त्या अविकार्य परमात्म्याची ओढ निर्माण होत नाही, तोपर्यंत तिथपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी जाऊन पोहोचू शकत नाही अर्जुना. आणि मग पुन्हा एकदा भगवंत या संसाराला प्रकाशित करणाऱ्या त्या दिव्य तेजाचं वर्णन करतात. इथे ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना सांगतात की ते म्हणतात की जो अज्ञानी आहे तो याला पाहू शकत नाही, या जीवात्म्याला पाहू शकत नाही, देह सोडणाऱ्याला पाहू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. आणि म्हणून ज्याचे कर्मभोग क्षीण झाले आणि ज्यांनी देह सोडला त्याच्याबद्दल तो गेला म्हणून म्हणतात. वास्तविक तो कुठे गेलाही नाही आणि कुठे आलाही नाही. तो आला होता देहामध्ये, पण तो देह सोडून गेला तरी तो अविनाशीच आहे जीवात्मा. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे, तेथ गेला गेला ऐसे बोभती गा. 375वी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भोग क्षीण झाले, कर्मभोग क्षीण झाल्यानंतर, संपल्यानंतर तो देह सोडावा लागतो. पण सगळेजण म्हणतात तो गेला, असं बोभती, म्हणजे असा आरडाओरडा करतात. वास्तविक फक्त देह गेलेला आहे, आत्मतत्व नाही. अरे ते म्हणतात की रुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतू मानावा, रुख नसे तेथे पांडवा, नाही तो गा. ते म्हणतात जर रुख म्हणजे वृक्ष, वृक्ष डोलताना दिसतोय म्हणून वारा आहे असं होतं का? समजा वृक्ष डोलत नाही याचा अर्थ वारा नाही का? किंवा ज्या ठिकाणी वृक्ष नाही तिथे त्या वाऱ्याचं अस्तित्व जाणवत नाही म्हणून वारा नाहीये का? त्याचप्रमाणे देहामुळे त्याचं अस्तित्व भासत आहे म्हणून देह गेला म्हणून तो गेला असं होऊ शकत नाही. जिथे देह नाही तिथे पण तो आहे. देहाशिवाय सुद्धा ते आत्मतत्व आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुन्हा 377वी ओवी आहे. का आरिसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तरी तेधवाजी जाले मानिजे, काय आधी नाही. समोर आरसा ठेवला आणि म्हणून आपलं प्रतिबिंब दिसलं, आरिसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, आणि स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, मग आरसा काढून गेला आरसा समोरचा. याचा अर्थ मग आपण नाही असा होतो का? प्रतिबिंब पाहिलं म्हणूनच आपण आहे असा अर्थ होतो का? का परत केली आरसा लपू झालिया तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. तो आरसा निघून गेला, परत केला, तर म्हणून ज्याप्रमाणे प्रतिबिंबाचा लोप झाला, तर मग काय असा निश्चय करावा की आपण नाहीये. त्याचप्रमाणे देहामध्ये ज्याचं प्रतिबिंब उमटलं आणि देहामुळे ते प्रतिबिंब भासायला लागलं, तो देह गेला म्हणून तो नाही असं मानावं का? घटुमठू घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असं तेची असे. ज्याप्रमाणे घट आणि मठ त्यामध्ये आकाश असतो, पण ते दोन्ही जर फुटले तरी देखील आकाश आकाशामध्ये मिसळतं, ते तिथेच असतं. हे ज्याप्रमाणे तैसे अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, ते देहची होते जाते जाणती पुढे. त्यामुळे अखंड आत्मसत्तेमध्ये हे देह येतात आणि जातात, हे ज्यांची ज्ञानाची दृष्टी आहे ते जाणू शकतात, पण ते बाकीचे जाणू शकत नाही. आणि कोण जाणतात कोण जाणत नाही, ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर म्हणतात. इथे समापन करू आपण आजचं. आणि ते ज्ञानही आपैते होईल. 391वी ओवी आहे. ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू गाणा घेईल, सर्व शास्त्राचे सर्वस्व येईल हाती, परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहे. आणि परमाणू ते म्हणतात की बुद्धी परमाणूचा अवगाणा घेईल. पहा तेव्हा त्यांनी अणु परमाणू म्हटलेला आहे 700 वर्षापूर्वी. ते म्हणतात आणि ज्ञानही आपैते होईल,
प्रज्ञा परमाणूही उगाणा गेला. अरे परमाणू मध्ये काय आहे इथपर्यंत प्रज्ञा जाऊन पोहोचू शकेल. सर्व शास्त्रांचे सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाती. शास्त्र सगळे कळतील पण अनुभूती येणार नाही. परी ते व्युत्पत्ती ऐसी. पण ती व्युत्पत्ती अशी आहे, जरी विरक्ती न रिगे मानसी, जरी विरक्ती आली नाही तरी परमात्मा सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. सर्वांमध्ये असलेला त्या सर्वात्मक परमात्म्याची भेट होणार आहे जोपर्यंत विरक्ती येणार नाही. आणि विरक्ती याचा अर्थ अनकंडिशनिंग. जोपर्यंत या ज्या आपल्या मनावर ज्या कंडिशन्सचे जे पुट आहे, ज्या सगळ्या व्युत्पत्ती म्हणतात ज्ञानेश्वर महाराज ज्याला, आणि हे कंडिशनिंग जोपर्यंत जाणार नाही, जोपर्यंत अनकंडिशनल म्हणजे हे आहे ते तत्व तोपर्यंत जाणवणार नाही. आणि हे जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत आपल्याला नेऊ इच्छितात आणि मग त्याचा क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम याचं वर्णन येतं. पण ते आपण पुढच्या वेळी बघू. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज त्या निराकाराला पाहिल्यावर म्हणतात, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला रे. तो हरी मी पाहिला किंवा त्या हरीपर्यंत मी पोहोचलो. जो सबाह्य अभ्यंतरी आहे असा तिथपर्यंत पोहोचलो. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठीच ज्ञानेश्वरीचं हे त्यांच्या मुखातून होणारं प्रस्फुरण किंवा प्रस्फुटित होणारी ही ज्ञानेश्वरी, त्याचं थोडस तीर्थ प्राशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. वास्तविक हा ग्रंथ विलक्षण आहे आणि या ग्रंथाच्या म्हणजे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणं हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची ज्यावेळी कृपा होईल त्यावेळीच खऱ्या अर्थाने आपण त्याच्या अधिकाधिक त्याचा खोलवर विचार करू शकू. पण सध्या तरी आपल्यासाठी हे तीर्थच, आपल्यासाठी मंगलमय हे तीर्थच आपल्या जीवनाचं उज्जीवन करू शकेल. त्या तीर्थाचं प्राशन आपण पुढच्या वेळी पुन्हा एकदा हा अध्याय थोडासा घेऊन करू असं मला वाटतं. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. विकास प्रार्थना घ्या, आपण आरती पुढच्या वेळेला घेऊ. ठीक आहे. दुसरा नाही तर अभंग म्हणू का दुसरा? हो चालेल. हा म्हणा, बंग चालेल. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. आलिया गेलिया हाती धाडी निरूप, आलिया गेलिया हाती धाडी निरूप. पंढरपुरी आहे माझा माय बाप, हो माझा माय बाप. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण.